भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अभित गोरके सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्या समवेत चर्चा करू। अब की बार 100 पार असा नारा खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजपाने दिला आहे। आता हे 100 पार एकट्या भाजपाने का युतीला सोबत घेऊन? युतीचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेत असतात, पण जिथं कमळ तिथं 100 का 120 पार होणार हा इतिहास तुम्ही संपूर्ण भारतामध्ये बघताय। यूपीच्या इलेक्शनमध्ये, बिहारच्या इलेक्शनमध्ये आता काय झालं, त्यामुळं आम्हाला 100 पार, जिथं कमळ तिथं 100 पार होत असते। युतीचा निर्णय हा वरती होईल, पण आम्ही आमचा नारा स्पष्ट दिलेला आहे, यावेळी 100 पार। प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे, मात्र या प्रारूप यादीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्षेप घेतलाय, आरोप केलाय। त्यांचं म्हणणं आहे की भाजपाच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्यांना जशी हवी आहे अशी यादी त्यांनी तयार करून घेतली। बघा, लक्षात घ्या, प्रारूप यादी किंवा यादी बनवण्याचं काम हे निवडणूक आयोग आणि त्याचे अधिकारी करत असतात। त्यामुळे हे विरोधक हारल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांचा आरोप होत असतो। हे काम खरं तर निवडणूक आयोगाचं, प्रशासनाचं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दुरुस्त कराव्यात। मृत मतदार याद्यांमध्ये आलेली नावं असतील, दुबार नावं असतील किंवा इतर प्रभागातली नावं इतर प्रभागात जाणं असेल, ह्यासाठी आम्ही स्वतःही निवेदन दिले, जेणेकरून आमच्या तिथल्या स्थानिक उमेदवारांना त्याचा फटका बसू नये। अजित पवार माळेगावच्या प्रचार सभेमध्ये असताना त्यांनी एक वक्तव्य केले आहे की तुमच्या हातात मत आहे, परंतु माझ्या हातात निधी देण्याचं काम आहे। एका अर्थी जे मतदार आहेत त्यांच्यावरती काही दबाव टाकण्याचं काम त्यांच्याकडून होतंय असं मला वाटतंय का? हे लक्षात घ्या, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांचा अनुभव जास्त आहे। त्यामुळे ते जे काही बोलतात ते त्यांच्या अनुभवातून बोलतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक नेत्याला आपलं भाषण करण्याचा, आपलं सार्वभौम देश आहे, अधिकारी त्याबद्दल ते बोलतील। आता महानगरपालिका येते, तुम्ही जर एकटे चाललात तर इथल्या अजितदादा पवार आणि जर राष्ट्रवादी शरद पवार गटाची जर युती झाली असा जर प्रस्ताव जर आला तर त्याचा फटका काय तुम्हाला बसेल असं वाटतंय तुम्हाला? फटका बसण्याचा विषय नाही, कारण महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय, माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात काम करतोय। सर्व जनतेचा विश्वास नरेंद्र मोदीजींबरोबर आहे, माननीय महाराष्ट्रात फडणवीस साहेबांबरोबर आहे। त्यामुळे जिथं आमचे नेते असतील तिथं आम्ही सर्वत्र त्या ठिकाणी जाणार, ज्यांचे आदेश जसे असतील त्या आदेशाने आम्ही काम करणार। जनतेचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आहे, त्यामुळे निश्चितच आम्हाला यश मिळेल असा आशावाद जो आहे तो अमित गोरके यांच्याकडून व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।